सर्व शेतकरी हक्क परिषद होणार असून त्यात विविध शेतकरी संघटनांना सहभागी करण्याचे उद्दिष्ट आहे। या परिषदेत शेतकऱ्यांच्या विविध समस्या, मागण्या आणि त्यांच्या हक्कांसाठी एकजुटीचा संदेश दिला जाईल। परिषद देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात आयोजित केली जात असून प्रत्येक जिल्ह्यात 4 ते 5 सभा होणार आहेत। शेतकरी संघर्षाच्या इतिहासात नव्या वळणाची सुरुवात होईल अशी आशा आहे। तसेच 28 ऑक्टोबर रोजी मुंबईत होणाऱ्या महत्त्वपूर्ण आंदोलनाची तयारी देखील सुरू आहे, अशी माहिती शेतकरी नेते बच्चू कडू यांनी दिली। त्यांनी सांगितले की या आंदोलनाद्वारे शेतकऱ्यांच्या हक्कांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाईल। वाशिम बुलढाणा एकूण आम्ही 45 दिवसाची शेतकरी हक्क परिषद आहे। सगळ्या पक्षाला घेऊन आहे, पण जे काही संयुक्त परिषद होईल सर्वपक्षीय किंवा सर्व संघटना शेतकरीच्या, त्या 5-6 परिषद वेगळ्या होणार। त्यातली 19 तारखेला अकोल्याला परिषद आहे संयुक्त। आता आम्ही हे व्यक्तिगत आमच्या पातळीवर हे शेतकरी मजूर हक्क परिषद काढतो आहे। आता प्रत्येक वाशिमला 3-4 सभा आहे, उद्या बुलढाण्याला सभा आहे। प्रत्येक जिल्ह्यात 4 ते 5 सभा घेऊन 28 ऑक्टोबरला आम्हाला मुंबईच्या आंदोलनाची तयारी करायची आहे। त्यानिमित्तानं किती लोक येणार, काय येणार, त्याची तयारी म्हणून आता आम्ही कामाला लागलो। कोणकोणते पक्षाने कोणकोणत्या संघटना? ते राजू साहेब शेट्टी आहे, अजितजी नवले आहे, विजय जावंदे आहे, प्रकाशजी पवरे आहे, आमचे विठ्ठलराव पवार असेल, अनेक अशा ज्या आप पार्टीचे लोक आहेत। अशा विविध संघटनेनं जो एकत्रित होऊन एक कार्यक्रम बनवला आहे। संयुक्त शेतकरी संघटना पण आहे। 28ची तयारी करतो आहे ऑक्टोबर। शेतकरी कर्जमाफी, शेतकऱ्याचा हमी भाव, आता कापसावर 11% आयात कर होता तो हटवला। ट्रम्पची जे मागणी होती ते भारत सरकारनं पूर्ण केलेली आहे। आता 11% आयात कर काढल्याबरोबर आता भारतामध्ये किमान कापूस येण्याची शक्यता नाकारता येत नाही, गाठी येण्याची नाकारता येत नाही। त्याच्यामुळे कापसाचे भाव, सोयाबीनचे भाव, तुरीले भावच भेटणार नाही मार्केटमध्ये। हमी भावापर्यंत तुरी आणि सोयाबीन आणि कापूस जाणारच नाही। आणि त्याच्यामुळे सरकारनं आता हमी घेतली पाहिजे का पूर्ण सगळा FAQ असू दे का कुठलाही कापूस, तूर आणि सोयाबीन हे जे पिकं आहे हे आम्ही पूर्णपणे खरेदी करणार आहोत। त्याची खरं तर घोषणा केली पाहिजे सरकारने। माझं काय मत आहे का आंदोलन करताना आंदोलन करायची वेळ येतं आणि केल्यानंतर सरकारनं कसं समोर गेलं पाहिजे, कशा पद्धतीनं ते हाताळलं पाहिजे, हे कौशल्याचा त्याचा भाग आहे, प्रशासनाचा भाग आहे। आणि मला असं वाटतं का कुठलंही कोणी आंदोलन करत असेल तर त्याला पाहण्याचा दृष्टिकोन इंग्रजासारखा नसावा। कोणी असो, गुन्हा उद्या OBCचा असेल, धनगर समाजाचं असेल, मराठ्यांचं असेल किंवा अधिक कोणाच्या शेतकऱ्याचं असेल, मजुरांचं असेल, आंदोलन हा लोकशाहीनं दिलेला एक मोठा शस्त्र आहे। आणि ते त्या पद्धतीनं त्याला आपला दुश्मन न समजता त्याला कशा पद्धतीनं मदत करता येईल, काय करता येणार, अगदी कोणी असो। सरकारच्या भूमिका हा म्हणजे मला असं वाटते का आंदोलन करणारे म्हणजे दुश्मन। उद्या आमच्यावर जे झालं, आम्ही जेव्हा शेतकरी आंदोलन करत होतो तेव्हा सरकारच्या भूमिका ह्या स्पष्टपणे आम्ही रॉंग करतो का, आम्ही बेकायदेशीर मागणी करतो आहे का, तो भाग अलग आहे, त्या पद्धतीनं हाताळा। परंतु भूमिका ह्या सगळ्यांसाठी समान असणं गरजेचं आहे। आणि आंदोलक म्हणून त्याला दुश्मन न पाहता त्याचं स्किल वापरून तुम्ही कसं त्याच्यासमोर जातं त्याच्यावर सगळं अवलंबून आहे। माझं काय मत आहे का आंदोलन करताना आंदोलन करायची वेळ येतं आणि केल्यानंतर सरकारनं कसं समोर गेलं पाहिजे, कशा पद्धतीनं ते हाताळलं पाहिजे, हे कौशल्याचा त्याचा भाग आहे, प्रशासनाचा भाग आहे। आणि मला असं वाटतं का कुठलंही कोणी आंदोलन करत असेल तर त्याला पाहण्याचा दृष्टिकोन इंग्रजासारखा नसावा। कोणी असो, गुन्हा उद्या OBCचा असेल, धनगर समाजाचं असेल, मराठ्यांचं असेल किंवा अधिक कोणाच्या शेतकऱ्याचं असेल, मजुरांचं असेल, आंदोलन हा लोकशाहीनं दिलेला एक मोठा शस्त्र आहे। आणि ते त्या पद्धतीनं त्याला आपला दुश्मन न समजता त्याला कशा पद्धतीनं मदत करता येईल, काय करता येणार, अगदी कोणी असो। सरकारच्या भूमिका हा म्हणजे
मला असं वाटते का आंदोलन करणारे म्हणजे दुश्मन. उद्या आमच्यावर जे झालं, आम्ही जेव्हा शेतकरी आंदोलन करत होतो तेव्हा सरकारच्या भूमिका ह्या स्पष्टपणे आम्ही रॉंग करतो का, आम्ही बेकायदेशीर मागणी करतो आहे का, तो भाग अलग आहे, त्या पद्धतीनं हाताळा. परंतु भूमिका ह्या सगळ्यांसाठी समान असणं गरजेचं आहे. आणि आंदोलक म्हणून त्याला दुश्मन न पाहता त्याचं स्किल वापरून तुम्ही कसं त्याच्यासमोर जातं त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी. फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि विजिलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, विजिलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती.